ऑलराईट. सो मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सेंटेन्सचे टाईप का शिकतो. द रिझन बिहाइंड दिस की याच्याशिवाय तुमचं लँग्वेजमध्ये बाहेर काहीच नाही आहे. सो जेव्हा तुम्ही कुठलीही लँग्वेज बोलता, वेदर इट कुड बी हिंदी, मराठी, इंग्लिश, जेव्हा तुम्ही सेंटेन्स बोलता, हे सेंटेन्स या चारपैकीच कुठलं ना कुठलं एक असतं. म्हणून आपल्याला सेंटेन्सचे टाईप्स स्टडी करावं लागतात. आणि त्याच्यामध्ये डिफरन्स मी आज तुम्हाला काही लॉजिकल गोष्टी क्लिअर करतो. इन टर्म्स ऑफ मराठी ऑल्सो, इन टर्म्स ऑफ इंग्लिश ऑल्सो, की पॉझिटिव्ह सेंटेन्स काय असतं, निगेटिव्ह काय असतं. बट दॅर इज अ डिफरन्स. इफ यू सी द डिफरन्स, लेट्स सपोज फॉर एक्झाम्पल हे सेम सेंटेन्स मी निगेटिव्ह मध्ये करतोय. बॉय डज नॉट हॅव अ बाईक अँड बॉय हॅज अ बाईक. इफ यू सी द डिफरन्स, देर इज अ डिफरन्स. स्ट्रक्चर वाईज सुद्धा डिफरन्स आहे. इफ यू सी द स्ट्रक्चर, सब्जेक्ट आहे, देन युअर हेल्पिंग वर्ब हॅज अँड देन युअर ऑब्जेक्ट. बट इथं काय झालंय, पुन्हा आपण डज लावलाय आणि पुन्हा इथं हॅव केलंय. आता आपण हॅज नाही यूज केलं. सी, इफ यू सी, वरती हॅज होतं, खाली हॅव होतं. हे असं का झालं? देर इज अ लॉजिक बिहाइंड दिस, सिन्स दिस इज निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे. तो सेंटेन्सचे टाईप्स ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचं अजून एक रिझन सांगतो की सेंटेन्सचं टाईप ओळखणं का महत्त्वाचं आहे. आय टेल यू माय फंड ऑफ स्पीकिंग इंग्लिश. जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता, सपोज फॉर एक्झाम्पल एक सेंटेन्स आहे, मी थोडंसं मराठी सांगतो की मला एक सेंटेन्स इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. सो वेन एव्हर यू ट्रान्सलेट अ सेंटेन्स इन इंग्लिश, जेव्हा तुम्ही इंग्लिशमध्ये एखादं सेंटेन्स ट्रान्सलेट करता, तुम्हाला दोन टाईपचे फिल्टर्स लागतात इन इंग्लिश. आता काही लोक असं यूज नाही करत, काही लोकांची वेगळी मेथड असते. बट जनरली 99% लोक असं का, दोन फिल्टर म्हणजे कसं, सपोज एखादं सेंटेन्स मी मराठीमध्ये बोलतोय की सपोज फॉर एक्झाम्पल ती सुंदर आहे, हे माझं सेंटेन्स आहे. किंवा लेट्स टेक अनदर एक्झाम्पल, मी ऑफिसला जातो. फॉर एक्झाम्पल हे सेंटेन्स आहे, मी ऑफिसला जातो. आता मला याचं इंग्लिश करायचं आहे किंवा मला याचं इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. सो मला दोन टाईपच्या गोष्टी इथे लागतात. मला पहिल्या आधी याचा टेन्स आयडेंटिफाय करावा लागतो की हा कुठल्या टेन्सचं सेंटेन्स आहे. त्याच्याशिवाय तुम्ही इंग्लिश नाही बोलू शकत. सी, इंग्लिशमध्ये इट्स ऑल अबाउट स्ट्रक्चर. इंग्लिशमध्ये प्रत्येक गोष्ट ही स्ट्रक्चर आहे. इफ यू सी माय टेन्सेस की फाईल, टेन्सेसच्या फाईलमध्ये जर तुम्ही बघितलं, सो एव्हरीथिंग इज स्ट्रक्चर. इंग्लिशमध्ये सगळ्या गोष्टी स्ट्रक्चरमध्येच तुम्हाला बोलावं लागतात. लाईक सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल ही गोज टू ऑफिस ऑर ही डज नॉट गो टू ऑफिस. सो दिस इज ऑल स्ट्रक्चर. आता असे आपल्याकडे जवळजवळ 44 स्ट्रक्चर आहेत इंग्लिशमध्ये. सो आता 44 स्ट्रक्चरमध्ये एका सेंटेन्सचं एका वेळी एकच स्ट्रक्चर असेल, राईट? एका सेंटेन्सला तर मी 10 स्ट्रक्चर नाहीच लावू शकत. म्हणजे एका सेंटेन्सचं एकच स्ट्रक्चर बनतं. सो इफ आय एम सेइंग की मी ऑफिसला जातो, जर मला याचं इंग्लिशमध्ये करायचं असेल तर याला एकच स्ट्रक्चर असणार आहे. म्हणजे मला त्या 44 पैकी कुठलं तरी एक स्ट्रक्चर लावावं लागेल. वाय डू वी फिल्टर थिंग्स? आता समजा तुम्ही गोष्टी फिल्टर का करतात, फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताय, तुम्हाला जीन्स पाहिजे, तुम्ही डायरेक्टली जीन्स नाही करत, तुम्ही काय करता, फिल्टर आउट करता. आधी वुमन किंवा मेनच्या सेक्शनमध्ये जाल, त्यानंतर तुम्ही दुसरं फिल्टर लावाल की क्लोथ्स, त्यानंतर मग जीन्स, त्यानंतर मग कलर, ब्रँड, वॉट एव्हर. सो फिल्टर आउट आपण का करतो की आपल्याला एक एक्झॅक्ट रिझल्ट मिळतो. सो दॅट्स वाय वी डू फिल्टरिंग थिंग्स, राईट? आपल्याला एक एक्झॅक्ट रिझल्ट पाहिजे. आता मी ऑफिसला जातो, हे जे सेंटेन्स आहे, वेन यू कन्वर्ट दिस इन टू इंग्लिश, याचं एकच कुठलं तरी एक एक्झॅक्ट हे असणार आहे स्ट्रक्चर, बरोबर? याचे 10 स्ट्रक्चर तर असू नाही शकत. सो ते 44 पैकी मला एक एक्झॅक्ट स्ट्रक्चर कसं फाइंड आउट करावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला फिल्टर आउट करावं लागतं. सो फिल्टर आउट कसं करणार, तुम्ही आधी त्याचा टेन्स ओळखणार. सो दिस इज सिम्पल प्रेझेंट टेन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे नंतर सांगेल हे सिम्पल प्रेझेंट टेन्स का आहे. बट दिस इज ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स का सेंटेन्स. हे जे सेंटेन्स आहे, मी ऑफिसला जातो, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. बट आता नुसतं तुम्हाला टेन्स ओळखून चालत नाही. तुम्हाला त्याच्यानंतर टेन्स ओळखून का चालत नाही? कारण प्रत्येक सेंटेन्स घ्या, प्रत्येक सेंटेन्स मी 4 प्रकारे बोलू शकतो. म्हणजे प्रत्येक सेंटेन्स मी पॉझिटिव्हली बोलू शकतो, निगेटिव्हली बोलू शकतो, येस नो क्वेश्चन बोलू शकतो, डब्ल्यूएच क्वेश्चन बोलू शकतो. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा प्रत्येक सेंटेन्सचे स्ट्रक्चर आहेत. आता इथंच जर तुम्ही बघितलं ना, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स होतं, राईट? याचं थोडंसं वेगळं स्ट्रक्चर आहे. आता मी त्याच सेंटेन्सचं सेम सेंटेन्स इथं निगेटिव्ह केले, बट याचं स्ट्रक्चर थोडंसं बदललंय. इफ यू नोटिस, इथं डज आलाय, देन हॅजचं मी हॅव केलंय. म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करता, स्ट्रक्चरमध्ये देर इज अ डिफरन्स. इवन दो दिस इज व्हेरी लिटल डिफरन्स ऑर मायनर डिफरन्स, बट देर इज अ डिफरन्स. म्हणून तुम्हाला सेंटेन्स ओळखता आलं पाहिजे की ते इधर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता मी ऑफिसला जातो, हे सेंटेन्स सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे, ठीक आहे. बट आता सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये सुद्धा मी 4 प्रकारे हे सेंटेन्स बोलू शकतो की मी ऑफिसला जातो, मी ऑफिसला जात नाही. सो ऑफिसला जात नाही इज माय निगेटिव्ह सेंटेन्स, राईट? सो सेंटेन्स म्हणजे मी एकच सेंटेन्स 4 प्रकारे फिरवू शकतो, सेम सेंटेन्स. मग आता मी याचा टेन्स ओळखला की कुठला टेन्स आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स, फाईन. बट नाव मला आता याचा टाइप्स ऑफ सेंटेन्स पण ओळखावं लागेल ना. बिकॉज सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा 4 टाईपचे सेंटेन्स आहेत. एक आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स, एक आहे निगेटिव्ह सेंटेन्स, एक एस नो क्वेश्चन, एक डब्ल्यूएच क्वेश्चन. सो म्हणून मला याचा टाईप पण ओळखणं गरजेचं आहे. तर टाईप ऑफ सेंटेन्स जो आहे, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. की मी ऑफिसला जातो, आता हा पॉझिटिव्ह का आहे मी सांगतो नंतर. बट मी ऑफिसला जातो, हा माझा पॉझिटिव्ह सेंटेन्स. देन आय विल गो टू दिस स्ट्रक्चर
की सिम्पल प्रेझेंट टेन्स हा माझा सिम्पल प्रेझेंट टेन्स झाला आणि हा त्याचं पॉझिटिव्हचं हे त्याचं स्ट्रक्चर झालं. लाईक आय गो टू ऑफिस. दिस इज माय फंडा. हे मी तुम्हाला नंतर सांगतो की हे असं का केलंय सगळं. सो नाव आय गॉट द आन्सर की आय गो टू ऑफिस, मी ऑफिसला जातो. आता हे असं मी काय केलं, टाइप्स ऑफ सेंटेन्स ओळखणं का महत्वाचं आहे, बिकॉज याचं जर मी निगेटिव्ह केलं, मी ऑफिसला जात नाही, सो निगेटिव्हचं अजून थोडंसं वेगळं स्ट्रक्चर बनतं. फॉर एक्झाम्पल सेम आय डू नॉट गो टू ऑफिस. So that is why, so there is a difference, right? There's a difference in positive sentence and there's a difference in negative sentence structure wise. So that is why मला हे ओळखणं खूप महत्वाचं आहे की माझं सेंटेन्स पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, यस नो क्वेश्चन आहे की डब्ल्यू एच क्वेश्चन आहे. बिकॉज त्याच्यानुसार तुमचे स्ट्रक्चर पण व्हॅरी होत आहेत. मी तुम्हाला सांगतो इन टर्म्स ऑफ इंग्लिश ऑल्सो, इन टर्म्स ऑफ मराठी ऑल्सो, बट हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. सेकंड पॉईंट, आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स का शिकतो, कारण याच्याशिवाय बाहेर तुमचं कुठलं सेंटेन्स नाही. तुम्ही कुठलंही सेंटेन्स घ्या, कुठल्याही लँग्वेजमधलं, हे या चारपैकीच कुठलं ना कुठलं असतं, त्याच्याशिवाय बाहेर तुमचं सेंटेन्स नसतं. अँड दॅट इज फॉर डॅम शुअर. आय कॅन गॅरंटी यू की का नसतं. सो लेट्स स्टडी द स्ट्रक्चर फर्स्ट, सॉरी टाइप्स ऑफ सेंटेन्स फर्स्ट. हे काय असतात, मग आय एक्सप्लेन की तुम्ही कसं ओळखू शकता की कुठलं सेंटेन्स कसं आहे. सो फर्स्ट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. इट इज व्हेरी सिम्पल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं कोणतंही सिम्पल सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण एक तर क्वेश्चन्स विचारत नाही, विट मीन्स नो क्वेश्चन्स, कुठल्याच प्रकारचा आपण क्वेश्चन विचारत नाही, आणि त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह सेन्समध्ये काही बोलत नाही किंवा नॉट, नाही, नो असे काही शब्द त्याच्यामध्ये नसतात. दॅट इज अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स काय असतं, असं कुठलंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये तुम्ही क्वेश्चन विचारत नाही. फॉर एक्झाम्पल असं कोणतंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नाही हा शब्द आपण यूज करत नाही किंवा त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स पण विचारत नाही. दॅट इज युअर पॉझिटिव्ह सेंटेन्स. अगेन मी पुन्हा एकदा सांगतो, टाइप्स ऑफ सेंटेन्स आपण का शिकतोय, कारण हे जे टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत ना, हे सगळ्या टेन्सेसमध्ये आहेत. ऑल टेन्सेस. म्हणजे याचा अर्थ काय, मी प्रत्येक टाईपचं सेंटेन्स ह्या चार प्रकारे बोलू शकतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो क्वेश्चन अँड डब्ल्यू एच क्वेश्चन. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू आयडेंटिफाय की माझं जे सेंटेन्स आहे ते पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, क्वेश्चन आहे की डब्ल्यू एच क्वेश्चन. सो हे प्रेझेंट टेन्समध्ये पण सगळे असणार, पास्ट टेन्समध्ये पण असणार आणि फ्युचर टेन्समध्ये पण असणार. बट दिस इज नथिंग टू डू विथ टेन्सेस. म्हणजे हे जे टाइप्स ऑफ सेंटेन्स मी तुम्हाला शिकवतोय ना, याचा टेन्सशी काहीही संबंध नाहीये. म्हणजे याचा अर्थ सगळ्या टेन्समध्ये हे टाइप्स ऑफ सेंटेन्स असणार आहेत. यू माइट बी गेटिंग कन्फ्यूज. मी सांगतो हळूहळू, डोंट वरी. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं कुठलंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नाही हा शब्द येत नाही किंवा ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारत नाही. फॉर एक्झाम्पल मी ऑफिसला जातो, हेच एक्झाम्पल घ्या, किंवा बॉय हॅज अ बाईक, किंवा मुलाकडे बाईक आहे. दॅट इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स का आहे, बिकॉज याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा, मी मराठी पण सांगतोय आणि इंग्लिश पण दोन्ही सांगतोय. सपोज मी ऑफिसला जातो, सो दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. हे पॉझिटिव्ह का आहे, बिकॉज याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारलेला नाहीये, नो क्वेश्चन, राईट. अँड देन अगेन सेकंड पॉईंट, याच्यामध्ये मी कुठलाही नॉट किंवा निगेटिव्ह वर्ड यूज नाही केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल नाही वगैरे समथिंग लाईक दॅट. सो दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता हा माझा झाला प्रेझेंट टेन्स. पास्ट टेन्समध्ये सुद्धा पॉझिटिव्ह सेंटेन्स असतात. मी ऑफिसला गेलो, सो दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स बट इन पास्ट टेन्स. सो म्हणून तर मी तुम्हाला सांगतो की टाइप्स ऑफ सेंटेन्स हे सगळ्या टेन्समध्ये असतात. अँड दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. यू शुड बी एबल टू आयडेंटिफाय. तुम्हाला ॲटलीस्ट माहिती पाहिजे की कुठलं सेंटेन्स आहे माझं. आता हा पास्ट टेन्स आहे, बट स्टील इट इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. फ्युचर टेन्समध्ये पण असू शकतो. मी ऑफिसला जाईल. आय एम सॉरी, मी मराठी सेंटेन्सेस यूज करतो बिकॉज मला तुम्हाला आधी कन्सेप्ट क्लिअर आउट करायची. मी ऑफिसला जाईल, दिस इज माय फ्युचर टेन्स, राईट. भाषेची गंमत बघताय तुम्ही. दिस इज माय फ्युचर टेन्स बट दिस इज अगेन पॉझिटिव्ह सेंटेन्स. म्हणजेच याचा अर्थ काय, हे जे टाइप्स ऑफ सेंटेन्स असतात ना, हे सगळ्या टेन्समध्ये येतात. सगळ्या टेन्समध्ये टाइप पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, यस नो क्वेश्चन किंवा डब्ल्यू एच क्वेश्चन्स असतात. सो दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, असं कुठलंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये मी एक तर क्वेश्चन विचारत नाही आणि त्याच्यामध्ये नाही किंवा नॉट किंवा निगेटिव्ह वर्ड्स यूज करत नाही. दॅट इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. सो आता सपोज अजून एक सेंटेन्स घ्या की मी तुम्हाला आता शिकवत आहे, आय एम टीचिंग. दिस इज अगेन अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. इवन दो इफ यू कन्वर्ट इट इन इंग्लिश, I go to office. So this is my positive sentence. Why? Because the first thing, I'm not asking any question, right? And second thing, there is no not or something like that. I went to office. This is my again positive sentence, but माझा tense बदललाय आता. This is my past tense. And third one is I will go to office. So this is again positive sentence, but आता माझा tense change झाला, future tense.
द पॉइंट इज दॅट व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज दॅट हे जे सेंटेन्सेस असतात, टाइप्स ऑफ सेंटेन्स, हे सगळीकडे येतात म्हणजे त्याचा अर्थ सगळ्या टेन्समध्ये येतात. इवन कॅन कुड मध्ये पण असतात. आय कॅन गो टू ऑफिस, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय कॅनॉट गो टू ऑफिस, दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. सो दिस कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. काही तुम्हाला जरी सिम्पल सोपं वाटत असेल, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, असं कुठलाही सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण नॉट किंवा नाही हा शब्द वापरत नाही आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन पण विचारत नाही. फॉर एक्झाम्पल, आय ईट अ मँगो, मी आंबा खातो, या फिर मैं आम खाता हूँ, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. सिम्पल आणि प्लेन. निगेटिव्ह सेंटेन्स याच्या अपोजिट. निगेटिव्ह सेंटेन्स पण तसंच, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारत नाही, कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारत नाही. इट्स अ जनरल सिम्पल स्टेटमेंट आपण ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन देतो, नो क्वेश्चन. बट आता याच्यामध्ये आपण नॉट किंवा नाही असे शब्द यूज करतो. फॉर एक्झाम्पल, सेम सेम सेंटेन्स, मी ऑफिसला जातो, सेम सेंटेन्स आहे. आता जर मला याचं निगेटिव्ह करायचं असेल, सेम सेंटेन्स हा, सो मी ऑफिसला जात नाही, दॅट इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. सो गेटिंग इट, म्हणजेच मी काय सांगतोय, तुम्ही प्रत्येक सेंटेन्सला 4 प्रकारे फिरवू शकता. एकच सेंटेन्स 4 प्रकारे तुम्ही बोलू शकता. ऑफकोर्स त्याचा मिनिंग बदलतंय. ऑफकोर्स द मिनिंग इज टोटली डिफरंट, बिकॉज दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. आय गो टू ऑफिस, मी ऑफिसला जातो, दॅट्स पॉझिटिव्ह सेंटेन्स. अँड दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. Why is it negative? Because I'm not asking any question. That's why it's not a question sentence. But at least I'm using not or negative things. Like for example, I do not go to office. In English also, जर तुम्ही बघितलं, याचं स्ट्रक्चर थोडंसं बदललंय. म्हणजे बऱ्यापैकी बदललंय. इफ यू सी, इथं मी कुठल्याच प्रकारचा हेल्पिंग वर्ब वापरला नव्हता, इथं मी डू हेल्पिंग वर्ब वापरलाय. गाइज, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इवन दो यू फील की यार हे खूप बोरिंग आहे, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज देर इज अ डिफरन्स. जेव्हा जेव्हा सेंटेन्सचा टाईप बदलतोय, त्याच्यामधला डिफरन्स पण बदलतोय. सो वेन आय से पॉझिटिव्ह, आय गो टू ऑफिस, बट त्याचं जर तुम्हाला आता इंग्लिशमध्ये निगेटिव्ह करायचं, आता हा डू का आला किंवा हा इथेच का लावला, हे रिझन तुम्हाला माहिती पाहिजे. सो आय विल कव्हर इट इन सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा टेन्सेसमध्ये आपण कव्हर अप करू. बट ॲटलीस्ट यू शुड नो की काय चाललंय हे एक्झॅक्टली. ठीक आहे. सो हे झालं मराठी लॉजिक. मी तुम्हाला मराठी लॉजिक सांगितलं की निगेटिव्ह सेंटेन्स काय असतात, असे कोणतेही सेंटेन्स ज्याच्यामध्ये नाही हा शब्द येत नाही. मग मी ऑफिसला गेलो नाही, हा सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, बट ते फक्त पास्ट टेन्समध्ये. मी ऑफिसला गेलो, मी ऑफिसला गेलो नाही, किंवा मी ऑफिसला जाईल, मी ऑफिसला जाणार नाही. म्हणजे तुम्ही कुठल्याही टेन्समध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस बोलू शकता. म्हणजे त्याचा अर्थ काय, हे सेंटेन्स सगळीकडे येतात. म्हणून तुम्हाला त्याचं लॉजिक माहिती पाहिजे. मी तुम्हाला आज त्याचं इंग्लिश लॉजिक क्लिअर करतो, सो दॅट यू वोंट बी हॅव्हिंग दॅट डाऊट की हे असं का होतं. म्हणजे आता इथं मी आयच्या नंतर डू का यूज केलाय, समथिंग लाईक दॅट. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स ओळखता आलं पाहिजे. सो पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं, असं कोणतंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये मी क्वेश्चन नाही विचारला आणि नाही हा शब्द वापरला नाही, दॅट इज युअर पॉझिटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स काय असतं, अगेन ज्याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारला नाही आणि त्याच्यामध्ये बट नॉट हा शब्द यूज केला किंवा नाही हा शब्द यूज केला, दॅट इज निगेटिव्ह सेंटेन्स. बट हे सेंटेन्स सगळीकडे येतात म्हणजेच काय, सगळ्या टेन्समध्ये येतात. इव्हन कॅनकुनमध्ये पण असतील, मे माईटमध्ये पण असतील, सगळीकडे असतील. बट त्याचा डिफरन्स तुम्हाला समजला पाहिजे. मराठी लॉजिक मी क्लिअर केले तुमचं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स काय असतात. आता इंग्लिश लॉजिक सांगतो. इंग्लिश लॉजिकमध्ये आय टोल्ड यू ऑलरेडी की इंग्लिशमध्ये देर आर हेल्पिंग वर्ब्स. हे मी तुम्हाला बेसिक इंग्लिशमध्ये शिकवलं होतं. सो देर आर 11 हेल्पिंग वर्ब्स इन इंग्लिश. सो दीज आर एम, इज, आर, वॉज, वर, नॉट वेअर. You pronounce this as a were, not where. It is not where, I were, or sorry, they were. It's not where, it's were. So was, were, have, has, had, and do, does, did. So these are the 11 helping verbs in English. ठीक आहे. आपल्याकडे इंग्लिशमध्ये 11 हेल्पिंग वर्ब आहेत. सो आता हेल्पिंग वर्ब का लागतात आपल्याला, याची गरज का पडते. नाव आय टेल यू टुडे की आपण हेल्पिंग वर्ब्स का वापरतो. हेल्पिंग वर्ब्स असे वर्ब्स असतात जे तुम्हाला फक्त हेल्प करतात टू कम्प्लीट अ सेंटेन्स ऑर टू कम्प्लीट द मिनिंग ऑफ युअर सेंटेन्स. सेंटेन्सचं मिनिंग पूर्ण करण्यासाठी हेल्प करतात. बट आता मी तुम्हाला काही बेसिक लॉजिक सांगतोय, हे तुम्हाला आता जेव्हा आपण टेन्सेस स्टार्ट करू तेव्हा लागेल. सो आत्ता हे जे मी सांगतोय ना या सेशनमध्ये, हे लक्षात ठेवा. सो वाय डू वी नीड हेल्पिंग वर्ब्स. सो हेल्पिंग वर्बचे खूप सारे यूज असतात. त्यातला आता मी अजून आज एक यूज सांगतो. हेल्पिंग वर्ब जे असतात ना, हे जे 3 सेंटेन्सेस आपण इंग्लिशमध्ये बनवतो ना, 3 सेंटेन्स म्हणजे कुठले, निगेटिव्ह, येस नो क्वेश्चन अँड डब्ल्यूएच क्वेश्चन. या 3 सेंटेन्समध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतात. माय पॉइंट इज, अगेन आय एम रिपीटिंग इट, जर तुम्हाला एखादं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, इंग्लिशबद्दल मी बोलतोय, नॉट मराठी. इंग्लिशमध्ये जर तुम्हाला एखादं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, येस नो क्वेश्चन सेंटेन्स बनवायचं असेल किंवा डब्ल्यूएच क्वेश्चन सेंटेन्समध्ये जर तुम्हाला बोलायचं असेल, तर यू नीड हेल्पिंग वर्ब. म्हणून तर मी इथं असं केलं होतं की आय गो टू ऑफिस, इथं मला हेल्पिंग वर्बची गरज पडली नाही. किंवा हेल्पिंग वर्ब पॉझिटिव्ह सेंटेन्सेसमध्ये असलेच पाहिजे असं काही नाही.
But when it comes to negative sentences, question sentences and WH question sentence, I need helping verb compulsory. So आता मी जेव्हा याचं निगेटिव्ह केलंय, सिन्स इट इज निगेटिव्ह सेंटेन्स आय नीड हेल्पिंग वर्ब. कसं असतं माहिती आहे का, कुठलंही इंग्लिशमधलं मी तुम्हाला एक लॉजिक सांगतो. कुठल्याही इंग्लिशमध्ये जर निगेटिव्ह, तुम्हाला 7:30च्या बॅचमध्ये पण कळून जाईल, तिथं पण मी एक्सप्लेन करत असतो. वेन एव्हर यू वॉन्ट टू मेक एनी निगेटिव्ह सेंटेन्स, जेव्हा तुम्हाला निगेटिव्ह सेंटेन्समध्ये बोलायचं असतं, देर आर टू थिंग्स विच आर व्हेरी इम्पॉर्टंट. दोन गोष्टी आपल्याला लागतात. फर्स्ट युनिट, त्याला आपण प्री रिक्विजिट्स म्हणू शकतो किंवा प्री कंडिशन म्हणू शकतो, जे मला लागते. फर्स्ट यू नीड हेल्पिंग वर्ब. HV इज हेल्पिंग वर्ब. इफ यू आर गेटिंग कन्फ्युज, आय नीड हेल्पिंग वर्ब फर्स्ट अँड सेकंड आय नीड नॉट. नॉट हा शब्द मला लागतो कंपल्सरी एखादं निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल, अँड आय नीड हेल्पिंग वर्ब. सो जेव्हा मी त्याचं निगेटिव्ह केलं ना, आय गो टू ऑफिस बट आय डू नॉट गो टू ऑफिस, आय एम युझिंग हेल्पिंग वर्ब डू हिअर. दॅट इज वन मोर एक्झाम्पल. बॉय हॅज कार. दिस इज माय, हे कुठलं सेंटेन्स आहे? इज इट पॉझिटिव्ह और इज इट निगेटिव्ह? हा पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे की निगेटिव्ह सेंटेन्स आहे गाईज? इज इट राईट, दिस इज पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता मला याचं निगेटिव्ह करायचं आहे. सो आय टोल्ड यू निगेटिव्ह, दिस इज, हे तुम्हाला कुठल्याच बुकमध्ये सापडणार आहे. आय एम डॅम शुअर अबाउट इट, बिकॉज मी 10 वर्षामध्ये खूप बुक्स बघितलेत इंग्लिशचे. दिस इज माय वॉट यू से ऑब्झर्वेशन ऑर लाईक लॉजिकल थिंग्स की मी तुम्हाला सांगते. आता जेव्हा मला याचं निगेटिव्ह करायचं की बॉय हॅज कार, निगेटिव्ह करताना दीज टू थिंग्स आर इम्पॉर्टंट. दिस इज कॉल्ड प्री रिक्विजिट्स, की मला हेल्पिंग वर्ब लागतं आणि मला नॉट हा शब्द लागतो, बिकॉज नॉट शिवाय तुम्ही निगेटिव्ह करू शकत नाही. सो इफ आय वॉन्ट मेक इट अ निगेटिव्ह, आय हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब जनरली सब्जेक्ट नंतर येतो. ठीक आहे, बॉय नॉट ऑलवेज बट सब्जेक्ट नंतर येतो. सो बॉय डज नॉट. सो दीज आर द टू रिक्वायरमेंट्स ज्या मी इथं यूज केल्यात. बॉय डज नॉट म्हणजे हेल्पिंग वर्ब डज अँड देन नॉट, देन हॅव कार. सो दिस इज द लॉजिक की मी डू किंवा डज का वापरले, बिकॉज निगेटिव्ह सेंटेन्समध्ये मला हेल्पिंग वर्ब वापरणं कंपल्सरी. आय टोल्ड यू ऑलरेडी, तुम्हाला लॉजिक्स मी समजून सांगते की निगेटिव्ह सेंटेन्समध्ये आय नीड हेल्पिंग वर्ब. सो आय हॅव रिटन हिअर ऑल्सो, नॉट मस्ट यूज हेल्पिंग वर्ब. सो हेल्पिंग वर्ब कधी कामं येतात आता लक्षात ठेवा. इन इन निगेटिव्ह, हे जे 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत, निगेटिव्ह, यस नो क्वेश्चन, WH, हे दोन्ही पण मी एक्सप्लेन करतो. बट ॲज ऑफ नाऊ आय नीड हेल्पिंग वर्ब हिअर कंपल्सरी. म्हणून लँग्वेजमध्ये हेल्पिंग वर्ब्स आहेत. लेट्स टेक एन अनदर एक्झाम्पल. सपोज आता मी आता पास्ट टेन्स एक्झाम्पल घेतो. मी ऑफिसला गेलो, राईट, आय वेंट टू ऑफिस. सो दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स, राईट. आय डोंट थिंक एनीवन हॅज एनी कन्फ्युजन इन दिस. हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. मी ऑफिसला गेलो, मराठी जर याचं केलं तर मी ऑफिसला गेलो. प्लेन सिम्पल पॉझिटिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारला नाही किंवा नाही हा शब्द यूज केला नाही. आता याचं मला निगेटिव्ह करायचं. निगेटिव्ह करताना मराठीमध्ये काय होईल? मी ऑफिसला गेलो नाही, फाईन. बट आता याचं इंग्लिश करायचंय. अगेन आय टोल्ड यू, इंग्लिश करताना निगेटिव्ह सेंटेन्समध्ये ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आणि हे सगळ्या टेन्समध्ये सेम फॉलो होते. तुम्ही कुठलाही टेन्स यूज करा. हे जे मी तुम्हाला आज लॉजिक सांगतोय ना, हे सेंटेन्स, टाइप्स ऑफ सेंटेन्स, की सेंटेन्स कसे कसे बदलतात, पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करताना काय चेंजेस करावे लागतात. सो दीज आर द चेंजेस जे मी तुम्हाला सांगते, हे जे मी आता इथे लिहिले. सो वेन एव्हर आय वॉन्ट मेक इट अ निगेटिव्ह सेंटेन्स, इट इज कंपल्सरी, इट इज व्हेरी कंपल्सरी, आय हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब फर्स्ट. आता ॲक्च्युली इथं डीड का वापरलं हे मी तुम्हाला नंतर टेन्सेस शिकवताना शिकवेल, की इथं सर तुम्ही डज वापरला, इथं डीड का वापरला, हे तुम्हाला नंतर सांगेल. बट आता सध्या माझा पॉईंट असा आहे की सिन्स इट इज अ निगेटिव्ह सेंटेन्स, मला इथं हेल्पिंग वर्ब वापरणं कंपल्सरी आहे. अँड डू डज, बिकॉज हा आता माझा पास्ट टेन्स आहे, म्हणून मी इथं डिड हे हेल्पिंग वर्ब वापरले. सो आय डिड नॉट गो टू ऑफिस. कॅन यू नोटीस द चेंज? तुम्हाला चेंज नोटीस होतोय इथं. म्हणून तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स समजणं किंवा ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला टेन्सेसमध्ये अजून जास्त क्लिअर आउट होईल. मे बी प्रोबॅबली, मोस्ट प्रोबॅबली इन नेक्स्ट वीक ऑर नेक्स्ट टू नेक्स्ट वीक विल स्टार्ट टेन्सेस. नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आपण टेन्स स्टार्ट करू. बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सिन्स इट इज निगेटिव्ह सेंटेन्स, सो आय एम युझिंग हेल्पिंग वर्ब अलॉंग विथ नॉट, बिकॉज निगेटिव्ह सेंटेन्सचं तुम्हाला लॉजिक सांगितलं होतं. आणि हे लॉजिक सांगतोय मी आता सध्या टाइप्स ऑफ सेंटेन्स, हे तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला इंग्लिशमध्ये कुठलंही निगेटिव्ह सेंटेन्स जर बोलायचं असेल ना, हे लॉजिक तुम्हाला लागणारच आहे. कुठलं? की इफ यू वॉन्ट मेक इट अ निगेटिव्ह सेंटेन्स, यू हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब फर्स्ट अँड देन नॉट. अजून एक लॉजिकल गोष्ट सांगतो जी तुम्हाला कुठल्याच बुकमध्ये सापडणार नाही. कसं असतं माहिती आहे का, हेल्पिंग वर्ब आणि नॉट यांची ना जोडी असते. दे आर लाईक गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड और हजबंड वाईफ. सो कुठलंही तुम्ही सेंटेन्स घ्या, कुठलंही सेंटेन्स बोला, कॅन नॉट वाला बोला, कुड नॉट, कॅन, कुड, मे, माईट. पुढचं सेंटेन्स बोला, ॲडव्हान्स वाला बोला, बेसिक बोला, आय एम नॉट, इज नॉट, आर नॉट.
कसं असतं माहिती आहे का, नॉट हा जो असतो ना, याची आणि हेल्पिंग वर्बची जोडी असते. म्हणजे नॉट हा ऑलवेज हेल्पिंग वर्बला चिकटून येतो किंवा हेल्पिंग वर्बच्या नंतर येतो. फॉर एक्झाम्पल, आय एम नॉट बॉय और आय एम नॉट सॅड. इफ यू नोटिस, ॲम हे माझं हेल्पिंग वर्ब आहे, नॉट मी त्याला जोडून लावलंय. दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. मगाशी सांगितलं होतं निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हे लक्षात ठेवा, आय नीड हेल्पिंग वर्ब, आय नीड नॉट. दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या, आय कॅनॉट डू दिस. सो इफ यू नोटिस, नॉट हे जे आहे ना, हे हेल्पिंग वर्बच्या नंतर आले. आणि हे हे जे मी तुम्हाला आत्ता सांगतोय ना, हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बट ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. बिकॉज हे तुम्हाला कुठे बुकमध्ये सापडणार नाही. दीज आर द लॉजिकल टिप्स अँड टेक्निक ज्या मी शिकवताना तुम्हाला शिकवत असतो. राईट. सो हे एक लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्ब आणि नॉट यांची जोडी असते. सो हेल्पिंग वर्ब आणि नॉट जनरली सोबत येतात, किंवा नॉट हा हेल्पिंग वर्बला फॉलो करतो ऑलवेज. सो नॉट हा ऑलवेज हेल्पिंग वर्ब नंतर, आय कॅनॉट, आय विल नॉट, और शी डज नॉट, और ही हॅज नॉट, आय हॅव नॉट. हॅव इज माय हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर मी नॉट लावले. राईट. गॉट इट? एनी कन्फ्युजन, एनी डाऊट इन निगेटिव्ह सेंटेन्स? एनी वन? पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. मी तुम्हाला मराठी ट्रिक सांगितली आणि इंग्लिश ट्रिक पण सांगितली. मी पुन्हा एकदा जस्ट रिवाइज करतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं कोणतंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स विचारत नाही आणि नॉट किंवा नाही हा शब्द येत नाही, दॅट इज अ पॉझिटिव्ह सेंटेन्स. मग तो टेन्स कुठलाही असू द्या, कॅन कुडवाला असू द्या सेंटेन्स, किंवा कुठल्याही टेन्समधला असू द्या, पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स. मी शिकवत आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स, मी काल त्याला पाहिलं पॉझिटिव्ह सेंटेन्स, किंवा मी काल ऑफिसला गेलो पॉझिटिव्ह सेंटेन्स, मी उद्या 2 दिवसांनी पुण्याला जाणार आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. इंग्लिशमध्ये, इंग्लिशची ट्रिक मी नंतर सांगेल पॉझिटिव्ह सेंटेन्सची. इंग्लिशची ट्रिक जनरली सोपी. इंग्लिश ट्रिकमध्ये काय असतं, पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये नॉट येत नाही जनरली. ठीक आहे, दॅट इज युअर पॉझिटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असं कोणतंही सेंटेन्स ज्याच्यामध्ये मी क्वेश्चन विचारत नाही आणि त्याच्यामध्ये नॉट हा शब्द येतो, त्याला म्हणतात निगेटिव्ह सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, मी जात नाही, निगेटिव्ह सेंटेन्स. मी गेलो नाही, निगेटिव्ह सेंटेन्स. मी जाणार नाही, निगेटिव्ह सेंटेन्स. किंवा मी आत्ता शिकवत नाही, निगेटिव्ह सेंटेन्स. किंवा मी उद्या मुंबईला जाणार नाही, अगेन निगेटिव्ह सेंटेन्स. मी काल त्याला पाहिलं नाही, निगेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे याचा अर्थ कळते, गेटिंग माय पॉईंट, राईट? सो निगेटिव्ह सेंटेन्स किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स हे कुठल्याही टेन्समध्ये येऊ शकतात. बट आता हे झालं तुमचं मराठी लॉजिक निगेटिव्ह सेंटेन्स, की ज्याच्यामध्ये आपण नाही हा शब्द वापरतो. मी जात नाही, किंवा मी जाणार नाही, किंवा त्याने मला मारलं नाही, किंवा त्याने मला पाहिलं नाही, दॅट इज ऑल निगेटिव्ह सेंटेन्स. त्याची इंग्लिश ट्रिक मी सांगितली, जी खूप महत्त्वाची तुम्हाला सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स बोलण्यासाठी. इंग्लिश ट्रिक मी काय सांगितली होती, की व्हेनेवर देयर इज अ निगेटिव्ह सेंटेन्स, it is very compulsory that you have to follow these two things. I mean, you need helping verb and you need not. तुम्हाला निगेटिव्ह कुठलंही इंग्लिशमध्ये, आता काही काही लोक चुकीचे बोलतात. आय थिंक, मला आता सापडत नाहीये सेंटेन्स, मी तुम्हाला सेंटेन्स आठवल्यावर सांगेल. बऱ्याच वेळा आपण चुकीचे इंग्लिश बोलतो. ठीक आहे, तर जे चुकीचं आहे. सो वेन एव्हर देर इज अ निगेटिव्ह सेंटेन्स, तुम्हाला कंपल्सरी हेल्पिंग वापरलं. एक एक्झाम्पल आहे, आय हॅव नो आयडिया. ऍक्च्युली हे स्पोकनमध्ये ठीक आहे, बट हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेन्स आहे. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट काय आहे त्याचं कारण सांगतो. दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स, राईट? हे माझं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. बिकॉज नो किंवा नॉट असा शब्द मी वापरलाय, की मला आयडिया नाही. मराठी जरी केलं तर नाही हा शब्द वापरलाय. दिस इज निगेटिव्ह सेंटेन्स. सो जर ते निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, तर निगेटिव्ह सेंटेन्समध्ये तुमचा हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आलाच पाहिजे. ऍक्च्युली ग्रॅमॅटिकली हे सेंटेन्स असं झालं पाहिजे, आय डू नॉट हॅव एनी आयडिया. सी, दॅट इज फाईन. तसं बघायला गेलं तर हे आपण करेक्ट पण म्हणू शकतो. बट इफ इट इज अ प्युअर निगेटिव्ह सेंटेन्स, इट शुड बी लाईक दिस, आय डू नॉट हॅव एनी आयडिया. आता याच्यामध्ये मी हे सेंटेन्स माझं करेक्ट आहे, बिकॉज मी हेल्पिंग वर्ब पण वापरलाय नॉट, अँड सॉरी डू, अँड देन नॉट पण वापरले. बिकॉज टू मेक एनी सेंटेन्स इन अ निगेटिव्ह सेंटेन्स, it is very compulsory that I have to use helping verb and not also. So ideally it should be like this grammatically, I do not have any idea. ठीक आहे. सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स जे मी तुम्हाला सांगितलं, की आपण कधी कधी चुकीचं बोलतो. इट्स फाईन. स्पोकनमध्ये ठीक आहे, तुम्ही बोलू शकता आय हॅव नो आयडिया, फाईन, चालू शकतं. कारण मी याला पॉझिटिव्ह सेन्स पण देऊ शकतो. पॉझिटिव्ह सेन्स कसा देऊ शकतो, आय हॅव बाईक. ठीक आहे, बाईक मी ब्रॅकेटमध्ये लिहितो. तसं आय हॅव बाईक, आय हॅव नो आयडिया. म्हणजे त्याला मी असा सेन्स दिला ॲक्च्युली. आयडिया, नो आयडिया. बाईक, नो बाईक, समथिंग लाईक दॅट, असं. सो त्या सेन्समध्ये तुम्ही म्हणू शकता की आय हॅव नो आयडिया. But actually grammatically it should be like this, I do not have any idea, because since it is a negative sentence, in negative sentence I have to use helping verb and not, right? Clear? Is there any confusion, any doubts, anyone, any questions, anyone? Positive and negative sentence मध्ये Marathi and English also. Any questions, anyone? Guys, this is very important.
एक दिवसामध्ये तुम्हाला सगळी इंग्लिश कळणार नाही किंवा मी जे शिकवते ते सगळं तुम्हाला एका दिवसात कळणार नाही. यू नीड टू हॅव सम पेशन्स, बट दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. दीज थिंग्स जे मी तुम्हाला शिकवते प्रत्येक पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो अगेन आय एम आस्किंग यू एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स, एनी वन पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. कळलं नाही, कन्फ्युजन आहे? जस्ट विकी. ओके ओके, आई कन्वर्ट. ओके, आई एम सॉरी. मैं आपका एक स्पेशल सेपरेट सेशन में आपको मैं एक्सप्लेन कर देता हूँ विकी, डोंट वरी. ठीक है. ओके, अदरवाइज एनी वन, एनी क्वेश्चंस, एनी डाउट्स इन दिस? ऑलराइट, ठीक आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर आहे. मराठी ऑल्सो, इंग्लिश ऑल्सो. आता तुम्हाला सेंटेन्सचा टाईप ओळखता आलाच पाहिजे, बिकॉज त्याच्यानुसार त्याच्याशिवाय तुम्ही इंग्लिश बोलूच नाही शकणार. बिकॉज प्रत्येकाचं स्ट्रक्चर वेगळं असतं. शेवटी तुम्हाला नंतर मी टेन्सेसमध्ये सांगेल की हे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस का इम्पॉर्टंट आहेत. लेट्स कम टू नेक्स्ट टू टाइप्स. आता पुढचे दोन टाइप्स आपण बघू. यस नो क्वेश्चन अँड डब्ल्यू एच क्वेश्चन. बट बिफोर दॅट मी काय करतो, हे जे आपले 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स आहेत ना, याला मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड करतो. फर्स्ट 2 पॉजिटिव निगेटिव एंड लास्ट 2 यस नो क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन. आता हे मी का डिवाइड केलं, आई टेल यू. मैं इसको 4 कैटेगरी में डिवाइड, सॉरी 2 कैटेगरी में डिवाइड करता हूँ. पहली कैटेगरी ये 2 सेंटेंसेस पॉजिटिव निगेटिव, एंड माय सेकंड कैटेगरी यस नो क्वेश्चन और डब्ल्यू एच क्वेश्चन. ठीक है, हे 2 कैटेगरीमध्ये डिवाइड केलं. आता बिफोर दैट मैं आपको ये बताता हूँ कि ये यस नो क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन क्वेश्चंस होते क्यों है, या फिर टाइप्स ऑफ सेंटेन्स में क्वेश्चंस क्यों आते हैं. जेव्हा तुम्ही एखादी भाषा बोलता, आता मी तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह सांगितलं की मी जातो, मी जात नाही, किंवा मी तिला पाहतो, मी तिला पाहत नाही. हे झालं माझं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेंस. मला सांगा, आपण लँग्वेजमध्ये फक्त काय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेंसेस बोलतो का? तो जब आप कोई भी भाषा बोलते हो, क्या आप सिर्फ उसमें पॉझिटिव्ह और निगेटिव्ह सेंटेंस बोलते हो क्या? नो. आपण क्वेश्चन्स पण विचारू शकतो, राईट? आपण क्वेश्चन्स पण विचारतो. असं नाही की आपण प्रत्येक वेळी मराठी भाषा जरी तुम्ही बोलले, हिंदी जरी बोलले, की सर मी आतापर्यंत आयुष्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस बोललोय, मी आजपर्यंत एकालाही कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारला नाही, असं कधीच होत नाही, राईट? सो इन लँग्वेज वी आस्क क्वेश्चन्स ऑल्सो. म्हणून हे 2 टाइप्स पडतात. आता हे 2 टाइप्स का आहेत हे एक्सप्लेन करतो, यस नो क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन. बट याला मी 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलं. फर्स्ट 2 सेंटेन्सेस असे सेंटेन्सेस जिथं आपण फक्त जनरल एक इन्फॉर्मेशन देतो, आपण कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारत नाही. म्हणजे मतलब पॉजिटिव और निगेटिव सेंटेंस ऐसे सेंटेंसेस होते हैं जिसमें हम कोई भी टाइप का क्वेश्चन नहीं पूछते, एक सिंपल जनरल सेंटेंसेस होते. ठीक है. बट आता हे जे 2 सेंटेन्सेस आहेत, यस नो क्वेश्चन डब्ल्यू एच क्वेश्चन, नाउ आय विल बी आस्किंग क्वेश्चन्स. आता याच्यामध्ये मी क्वेश्चन विचारायला सुरुवात करतो, किंवा आपण याच्यामध्ये क्वेश्चन विचारतो. आता हे टाइप्स ऑफ सेंटेन्स का आलेत लँग्वेजमध्ये? बिकॉज आपण लँग्वेजमध्ये फक्त पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बोलतो असं नाहीये. आपण क्वेश्चन्स पण विचारतो, म्हणून आपल्याला हे टाइप्स ऑफ सेंटेन्स पण स्टडी करावं लागतं. याला इंग्लिशमध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बोलतात. इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स का बोलतात? इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन सेंटेन्स. ठीक आहे, राईट? हा शब्द याला इंटरोगेटिव्ह म्हणतात. इंटरोगेटिव्ह याचं प्रोनाउन्सिएशन आहे इंटरोगेटिव्ह. मी तुम्हाला एक एग्जांपल देतो. आई थिंक सब लोग आप मूवीज देखते हो. आपने कभी नोटिस किया मूवी में जब भी कोई कातिल, जब भी कोई ज्याला आपण टेररिस्ट म्हणतो, कोई भी टेररिस्ट हो या फिर कोई भी कातिल हो, जेव्हा त्याला पकडलं जातं तेव्हा त्याला एका रूममध्ये ठेवलं जातं. इफ यू रिमेंबर, म्हणजे ज्यांचं मेमरी स्ट्रॉंग आहे, ठीक आहे, त्यांची एखादा आरोपी असेल ना, त्याला आरोपीला पकडून एका रूममध्ये ठेवलं जातं. त्याला इंटरोगेशन रूम म्हणतात. इंटरोगेशन रूम किंवा इंटरोगेशन हा शब्द ऐकला असेल. किंवा पब्लिक जब पुलिस को पूछती है कि भाई इस केस का क्या हुआ, तो पुलिस बोलती है कि भाई इंटरोगेशन चल रहा है. इंटरोगेशन चल रहा है मतलब क्या, ये पहले समझ लो. किंवा त्याला इंटरोगेशन रूम मध्ये का ठेवलं जातं? इंटरोगेशन म्हणजेच काय? इंटरोगेशन मीन्स क्वेश्चन पूछना. जब भी कोई मुस्लिम होता है, जब भी उसको मतलब कोर्ट में पेश करने से पहले उसको कुछ क्वेश्चंस पूछे जाते हैं, राइट? हर एक, ये हमेशा होता है. जब भी पुलिस होती है, जब भी किसी को पकड़ के लाती है, उसको क्वेश्चन पूछती है. तो क्वेश्चन पूछना मतलब क्या? उसका इंटरोगेशन करना. इंटरोगेशन इज अ क्वेश्चन. इंटरोगेट म्हणजेच क्वेश्चन. मगर आपको मैंने जब ये टाइप्स ऑफ सेंटेंस यहाँ पे दिखाए थे, इफ यू सी यहाँ पे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, हॅव यू इटन. इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय? टू आस्क क्वेश्चन. त्याच्यावरनं तो शब्द पडलाय. किंवा त्या रूमला इंटरोगेटिव्ह रूम का म्हणतात, किंवा इंटरोगेशन रूम का म्हणतात? इंटरोगेशन रूम याच्यासाठी म्हणतात कारण त्या रूममध्ये त्या आरोपीला ठेवून क्वेश्चन्स विचारले जातात. क्वेश्चन इज नथिंग बट इंटरोगेट करणे. टू इंटरोगेट म्हणजेच क्वेश्चन, टू आस्क क्वेश्चन. हा वर्ब आहे, टू इंटरोगेट. इंटरोगेट म्हणजेच काय? क्वेश्चन.
टू आस्क क्वेश्चन किंवा क्वेश्चन्स विचारणे. इफ यू सी द डिक्शनरी, अजून एक तुम्हाला थोड़ा अजून एक लॉजिकल पॉइंट मैं आपको बताता हूँ. गाइज जब आप डिक्शनरी देखते हो ना, दिस इज फॉर एव्हरीवन, ये थोडासा ऑफ टॉपिक मी सांगतोय. राईट, सब लोग डिक्शनरी देखते होंगे, तुम्ही सगळे डिक्शनरी बघता. डिक्शनरी बघता म्हणजे काय करता तुम्ही, गुगलवरती जाता, गुगलवरती सर्च करता. आज मी तुम्हाला थोडंसं ना काहीतरी वेगळं शिकवतो. जब आप गूगल पे जाते हो ना, गूगल पे 100% डिपेंड मत रहो. जैसा मैंने बोला था, मेरा क्लास का सिखाने का फंडा यही है, मैं हमेशा ऑथेंटिकेट या फिर करेक्ट बुक रेफर करता हूँ. मैं हमेशा कैम्ब्रिज डिक्शनरी रेफर करता हूँ. इफ यू सी कैम्ब्रिज डिक्शनरी, मैं डायरेक्टली कैम्ब्रिज डिक्शनरी में जाके इसका मीनिंग चेक करूंगा. डोंट डिपेंड ऑन गूगल. अब गूगल पे क्यों डिपेंड, आप बोलोगे सर आप तो बड़े शाने हो गए, गूगल तो इतना बड़ा है, आप ऐसे बोल रहे हो, आप अकेले ऐसे बोल रहे हो गूगल पे डिपेंड मत रहो. मैं आपको प्रूफ के साथ बताता हूँ, गूगल इज नॉट अ डिक्शनरी. जो कंप्यूटर बैकग्राउंड से उनको पता है, गूगल इज जस्ट अ सर्च इंजिन. यू नो सर्च इंजिन क्या होता है? सर्च इंजिन मतलब जो सिर्फ रिजल्ट देता है. मैं ये आपको प्रूफ भी करा के दिखाता हूँ, डोंट वरी, कि गूगल पे हम 100% डिपेंड क्यों नहीं रह सकते. बिकॉज गूगल इज नॉट अ डिक्शनरी. अगेन आई एम रिपीटिंग इट, गूगल इज नॉट अ डिक्शनरी. गूगल इज जस्ट अ सर्च इंजिन. वो आपको सिर्फ रिजल्ट देता है. गूगल इज नॉट अ डिक्शनरी. इसलिए मैं हमेशा प्रॉपर डिक्शनरी रेफर करता हूँ. म्हणजे जी कॅम्ब्रिज डिक्शनरी आहे, जी मी ऑलवेज रेफर करतो. याचं जर मिनिंग बघितलं, टू आस्क समवन अ लॉट ऑफ क्वेश्चन, त्याला म्हणतात इंट्रोगेट. अब मैं प्रूफ करा के दिखाता हूँ कि गूगल डिक्शनरी क्यों नहीं है. थोड़ा सा जूम आउट करता हूँ. यहाँ पे कोई मुझे रीड करके दिखा सकता है यहाँ पे क्या लिखा है? एनीवन कैन यू रीड दिस? ये वाली लाइन, डिक्शनरी के नीचे वाली लाइन, एनीवन कैन यू रीड दिस? यस, डेफिनेशन फ्रॉम ऑक्सफोर्ड लैंग्वेज. म्हणजे याचा अर्थ काय? गूगल खुद बोल रहा है कि भाई मैंने ये जो डेफिनेशन उठाई है, ये मैंने ऑक्सफोर्ड लैंग्वेज या ऑक्सफोर्ड डिक्शनरी से उठाई है. मतलब गूगल क्या है? इज जस्ट अ मीडियम. मतलब ये पार्सल बॉय की तरह है. आपने अमेजोन से पार्सल मंगाया, राइट? अगर आपका पार्सल कुछ गलत आ गया तो आप डिलीवरी बॉय को नहीं बोलते, आप अमेजोन को बोलते हो. बिकॉज डिलीवरी बॉय क्या करता है? बस आपको डिलीवर कर देता है. सो गूगल खुद बोल रहा है कि भाई मैंने जो ये डेफिनेशन आपको बताई है, मैंने किसी और लैंग्वेज से उठा के आपको दी है. तो गूगल बस आपका सर्विस प्रोवाइडर है, वो आपको सिर्फ सर्विस दे रहा है. मतलब इन शॉर्ट वो आपको सिर्फ रिजल्ट दे रहा है. इट्स लाइक अ डिलीवरी बॉय. अगर आप अमेझॉन का कंप्लेंट डिलीवरी बॉय को करोगे तो वो क्या बोलेगा? दादा माझी काही चूक नाही आहे, मी प्रॉडक्ट तिकडनं मागवले, तुम्ही त्यांना सांगा. तो डिलीवरी बॉय का काम क्या है? सिर्फ डिलीवर करना. सो अगेन आई एम सेइंग दिस इज वेरी लॉजिकल. आई नो बहुत सारे लोग सोचेंगे यार ये सर बड़े शाने हो गए, आप ऐसा बोल रहे हो, गूगल को ऐसा बोल रहे हो. बट गूगल ने खुद यहाँ पे लिखा है कि भाई मैंने जो आपको ये रिजल्ट दिया है, ये मेरा खुद का नहीं है, मैंने किसी से लेके आपको दिया है. इसलिए यहाँ पे लिखा है, इट इज रिटन ओवर देयर कि डेफिनेशन फ्रॉम ऑक्सफोर्ड लैंग्वेज. गूगल खुद बोल रहा है कि भाई मेरे पास रिजल्ट नहीं है, मैंने किसी और से उठाया और आपको दे दिया. सो दैट्स वाई आई एम सेइंग कि डोंट 100% रिलाई ऑन गूगल. ऑफकोर्स 99% गूगल करेक्ट होता है, मैं इसमें कोई प्रॉब्लम नहीं है, डाउट नहीं है, 99% गूगल करेक्ट है. बट स्टिल आप यहाँ पे देखोगे जिनको प्रोनाउंसिएशन का प्रॉब्लम है, यहाँ पे प्रोनाउंसिएशन पे स्पीकर दिया हुआ है, अगर आप इस पे क्लिक करोगे तो इसका प्रोनाउंसिएशन आपको सुनाई देता है. बट ये प्रोनाउंसिएशन गूगल से सुनाई देने से बेटर आप गो टू द स्टैंडर्ड डिक्शनरी, एंड यहाँ पे दोनों प्रोनाउंसिएशन है, यूके एंड यूएस, आप दोनों यहाँ से चेक कर सकते हो. अगेन इसलिए मैं बोल रहा हूँ डोंट डिपेंड ऑन गूगल, बिकॉज गूगल इज जस्ट अ रिजल्ट, सॉरी इज जस्ट अ सर्च इंजिन. इट जस्ट गिव्स यू रिजल्ट. वो सिर्फ रिजल्ट दे रहा है किसी और से उठा के. अंडरस्टूड? हाँ, अगर आपको अभी भी डाउट है कि सर आप कुछ भी बोल रहे हैं गूगल में, मुझे गूगल पे भरोसा है, तो आपकी मर्जी. बट हमेशा मैं स्टैंडर्ड बुक्स रेफर करता हूँ, बिकॉज इंग्लिश हमारी लैंग्वेज नहीं है. इंग्लिश गूगल ने नहीं बनाई, इंग्लिश कैम्ब्रिज वालों ने बनाई है, इंग्लिश ऑक्सफोर्ड ऑक्सफोर्ड वालों ने बनाई है. तो वो जो बोलेंगे हम उसी पे ट्रस्ट करेंगे, ना ही इंग्लिश किसी इंडियन लोगों ने बनाई है. सो इसलिए मैं बोलता हूँ हमेशा कि आई ओनली रेफर स्टैंडर्ड बुक्स. ना ही मैं इंडियन बुक्स रेफर करता हूँ, ना ही कोई लोकल बुक रेफर करता हूँ. सो ऑलवेज रिलाई ऑन स्टैंडर्ड बुक्स, इंटरोगेटिव. इसलिए मैंने बोला गूगल पे डिपेंड मत रहो. गूगल इज जस्ट सर्च इंजिन. वो क्यों है मैंने आपको यहाँ पे प्रूफ करके दिखाया, बिकॉज गूगल खुद बोल रहा है की दादा हे जे डेफिनेशन्स मी घेतलेत ना, हे मी बाहेर कुठून तरी घेतलेत आणि तुम्हाला रिझल्ट दिलाय. सो गूगल इज जस्ट अ मीडियम, इट्स लाइक अ डिलिव्हरी बॉय. ठीक आहे? सो गॉट इट. सो इंटरोगेट टू इंटरोगेट मतलब काय? टू आस्क क्वेश्चन्स. सो त्याला इंटरोगेशन रूम का म्हणतात? तुम्ही आता जर नोटीस नसेल केलं तर एखादा मूवी बघा, मूवी आप देखो आज क्लास होने के बाद, और ऐसा कोई मूवी देखो जिसमें टेररिस्ट वाला कोई इंटरोगेशन वाला सीन है, जहाँ पे देखना वो 100% बोलेंगे कि इंटरोगेशन चल रहा है, या फिर इंटरोगेशन रूम में उसको रखा गया है. वो रूम स्पेशली उसके लिए डिजाइन की जाती है जहाँ पे टेररिस्ट को या मुस्लिम जो भी होता है आरोपी, उसको वहाँ पे क्वेश्चंस पूछे जाते हैं. म्हणून हा शब्द पडलाय इंटरोगेट.
त्याला आपण क्वेश्चन म्हणतो. इसको बोलते इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, क्वेश्चन सेंटेन्स. याला क्वेश्चन सेंटेन्स म्हणतात. ठीक आहे. आय होप इथपर्यंत क्लियर असेल. इफ एनीवन हैज एनी क्वेश्चंस प्लीज आस्क मी. सो आता हे दोन कैटेगरी, ये मेरी पहली कैटेगरी हो गई जहां पे मैंने एक भी क्वेश्चन नहीं पूछा था, राइट. याच्यामध्ये मी कुठल्याच प्रकारचा क्वेश्चन विचारत नाही. आता मी क्वेश्चन विचारायला सुरुवात करणार. फॉर एक्झाम्पल, मी ऑफिसला जातो, हेच सेंटेन्स आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, एक सेंटेन्स मी 4 प्रकारे बोलू शकतो. तेच सेंटेन्स पॉझिटिव्ह, तेच निगेटिव्ह, तेच येस नो क्वेश्चन. आता हेच सेंटेन्स मी निगेटिव्ह केलं होतं की मी ऑफिसला जात नाही. आता मी याचं क्वेश्चन्स पण करू शकतो. क्वेश्चन्स कसा करू शकतो? फॉर एग्जाम्पल, मी काय करतो आता क्वेश्चन करताना, फर्स्ट अंडरस्टैंड आई एम टॉकिंग अबाउट यस नो क्वेश्चन. आता हाँ यस नो क्वेश्चन. अब क्वेश्चन सेंटेंस हम क्यों पढ़ते हैं? बिकॉज जब भी हम कोई भाषा बोलते हैं हम क्वेश्चंस भी पूछते हैं सामने वाले को, राइट. इंग्लिश, मराठी, हिंदी, कोई भी भाषा आप पकड लो, त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन विचारतो. विदाउट क्वेश्चन आपण भाषा बोलूच नाही शकत. आपण नुसतं पॉझिटिव्ह निगेटिव्हवर किती दिवस भागवणार? नुसतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोलून आपण भाषा नहीं बोलू शकत. तुम्हाला क्वेश्चन पण विचारलं पाहिजे. तो पहला टाइप है मेरा यस नो क्वेश्चन. ये दोनों क्वेश्चन है, दोनों का डिफरेंस मैं बताता हूँ. पहला है यस नो क्वेश्चन. पहले ये समझ लो यस नो क्वेश्चन होता क्या है. यस नो क्वेश्चन एक तो ये टाइप्स ऑफ सेंटेन्स आहे, म्हणजे हा सेंटेन्सचा टाइप आहे. यस नो क्वेश्चन टाइपचे सेंटेन्सेस असतात. ऑफकोर्स दॅट इज अगेन अ सेंटेन्स बिकॉज एवरीथिंग इन अ लैंग्वेज इज अ सेंटेन्स, राइट. हा पण एक सेंटेन्स है. सो यस नो क्वेश्चन ऐसे सेंटेंस होते हैं जिसका आंसर हमेशा इधर यस और नो में होगा. दैट इज अ यस नो क्वेश्चन. सो whenever you answer these kind of questions, it should be either yes or no. म्हणजे जेव्हा तुम्ही त्याचा आन्सर देता तेव्हा ते प्राइमरी इनिशियली ऑफकोर्स या तो यस होगा या तो नो होगा. दैट इज वाई इट इज यस नो क्वेश्चन. ठीक है. इट्स व्हेरी सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड. इट्स प्रिटी सिंपल. सो इफ आय आस्क यू क्वेश्चन, सपोज आता मी तुम्हाला मराठी करून दाखवतो. याचं सिंपल आहे. मी काय केलं, पॉझिटिव्ह सेंटेंस एज इट इज उचललं. मैंने क्या किया, पॉझिटिव्ह सेंटेंस एज इट इज उठाया. मैं ऑफिस जाता हूँ, ये मेरा पॉझिटिव्ह सेंटेंस आहे. मी ऑफिसला जातो, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेंस आहे. ठीक आहे. आता मी पॉझिटिव्ह सेंटेंस ॲज इट इज उचललं. मी काय करतोय फक्त नीट लक्ष द्या. आता ही मी तुम्हाला मराठी ट्रिक सांगते की मराठीमध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स कसे ओळखता आले, मराठीमध्ये सुद्धा ओळखता आले पाहिजे, तर तुम्हाला इंग्लिश बोलायला सोपं जाईल. कारण मी मगाशीच सांगितलं, जेव्हा तुम्ही मराठीचं इंग्लिश करता तेव्हा तुम्हाला त्याचा टाइप्स ऑफ सेंटेन्स ओळखता आला पाहिजे आणि टेन्स ओळखता आला पाहिजे. 2 फिल्टर तुम्हाला लावावं लागतात, राईट. सो आता थोडंसं लक्ष द्या. मी काय केलं माहिती आहे का, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. हे मी पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज उचललं. फक्त मी एकच चेंज करते. त्याच्यामध्ये मी एक शब्द एक्स्ट्रा लावला, दिस वर्ड. हा मी काय केलं, पॉझिटिव्ह सेंटेन्स उचललं आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी हा शब्द मी फक्त एक एक्स्ट्रा लावला. फॉर एक्झाम्पल, मी ऑफिसला जातो, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. त्याच्या शेवटी मी का हा शब्द एक एक्स्ट्रा लावला. आता याचं आन्सर देऊन बघा. मी ऑफिसला जातो का, तुम्ही याचं आन्सर काय देणार, इदर यस और इदर नो. सो दिस इज द लॉजिक ऑफ यस नो क्वेश्चन इन मराठी. मी पुन्हा एकदा सांगतो, मराठीमध्ये यस नो क्वेश्चन कसा ओळखायचा, की पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज उचलायचं. कुठलंही पॉझिटिव्ह सेंटेन्स घ्या, प्रेझेंट टेन्स असू, पास्ट टेन्स असू, फ्युचर असू, कॅन कुड असू, मे माइट असू, कुठलंही असू दे. पॉझिटिव्ह सेंटेन्स घ्यायचं, त्याच्या शेवटी का लावायचा, ऑटोमॅटिकली तो तुमचा यस नो क्वेश्चन बनतो. मी ऑफिसला जातो हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. मी ऑफिसला जातो का, इट बिकम्स युअर यस नो क्वेश्चन. मग तुम्ही त्याचा आन्सर काय देणार, यस मी ऑफिसला जातो किंवा नो मी ऑफिसला जात नाही. आता अजून एक गंमत सांगतो भाषेची. जेव्हा तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह मध्ये आन्सर देता, यस, म्हणून मी मुद्दामून कलर कोड केलाय. जेव्हा तुम्ही त्याचं पॉझिटिव्ह यस मध्ये आन्सर देता, ते पुन्हा फिरून फिरून परत पॉझिटिव्ह सेंटेन्स बनतं. यस मी ऑफिसला जातो, मी ऑफिसला जातो हे काय तुमचं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आय विल कम टू इंग्लिश लेटर, इंग्लिशकडे नंतर येतो, आधी मराठी समजून घ्या. जेव्हा मी त्याचं आन्सर यस मध्ये दिलं, हे पुन्हा माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स बनलंय. म्हणजे मी यस नो क्वेश्चनचं आन्सर जेव्हा यस मध्ये देतो तेव्हा ते परत पॉझिटिव्ह सेंटेन्स बनतं. सो यस मी ऑफिसला जातो हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आणि जेव्हा मी त्याचा आन्सर नो मध्ये देतो तेव्हा ते परत आता निगेटिव्ह सेंटेन्स बनतं, की नो मी ऑफिसला जात नाही. म्हणजे फिरून फिरून आपण परत तिथंच येतोय. म्हणजे मी यस नो क्वेश्चन विचारला, कसा विचारला, पॉझिटिव्ह सेंटेन्सच्या शेवटी का लावून मी यस नो क्वेश्चन विचारला, की मी ऑफिसला जातो का. तर त्याचं आन्सर जेव्हा मी येस मध्ये दिलं तेव्हा ते पुन्हा परत पॉझिटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट झालं. जेव्हा मी त्याचं आन्सर नो दिलं तेव्हा ते पुन्हा निगेटिव्ह सेंटेन्समध्ये कन्वर्ट झालं. इट मीन्स काय, मी तुम्हाला ते सांगते की भाषेमध्ये या 4 सेंटेन्स शिवाय बाहेर काहीच नसतं. एक तर तुमचं सेंटेन्स पॉझिटिव्ह असेल, एक तर यस निगेटिव्ह असेल, एक तर क्वेश्चन असेल किंवा एक तर डब्ल्यूएच क्वेश्चन असेल. ठीक आहे, आय क्लिअर दॅट आउट, डोंट वरी. सो याला म्हणतात यस नो क्वेश्चन. आता पास्ट टेन्सचं पण एक्झाम्पल घ्या. मी ऑफिसला गेलो, हा पास्ट टेन्स आहे.
याचं निगेटिव्ह करताना सॉरी यस नो क्वेश्चन करताना पुन्हा तेच आहे की मी पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज उचलणार, मी ऑफिसला गेलो, त्याच्या शेवटी का लावणार, झाला तुमचा तो यस नो क्वेश्चन. मग त्याचा आन्सर मी कसं देणार की यस मी ऑफिसला गेलो आणि नो मी ऑफिसला गेलो नाही. अगेन पुन्हा तेच परत, यसमध्ये आन्सर दिलं तर ते पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं, नो मध्ये आन्सर दिलं ते पुन्हा फिरून परत निगेटिव्ह सेंटेन्स झालं. गेटिंग इट? So this is the logic in Marathi to make any question, any sentence in yes no question. It's pretty simple. It's pretty simple. Just take your positive sentence, any positive sentence. चला ठीक आहे, मी कॅन कुडचं एक एक्झाम्पल घेतो. कॅन एक्झाम्पल सगळ्यांना समजतं. मी ऑफिसला जाऊ शकतो, हे मी मुद्दामून मराठी सांगतो. दिस इज माय कॅन वाला एक्झाम्पल. मी ऑफिसला जाऊ शकतो हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स, राईट. आता जर मला त्याचं यस नो करायचं असेल तर मी काय करणार, हे लॉजिक फक्त फॉलो करायचं. कुठल्याही मराठी सेंटेन्सला जर यस नो मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते सेम पॉझिटिव्ह सेंटेन्स उचला, त्याच्या शेवटी फक्त का लावा. सो मी ऑफिसला जाऊ शकतो हे माझं पॉझिटिव्ह होतं, आय कॅन गो टू ऑफिस. मी ऑफिसला जाऊ शकतो का, दिस इज माय यस नो क्वेश्चन. यस मी ऑफिसला जाऊ शकतो म्हणजेच यस आय कॅन गो टू ऑफिस, नो आय कॅनॉट गो टू ऑफिस. अगेन फिरून फिरून पुन्हा तेच झाले, हे माझं पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं, यस आई कैन गो पॉजिटिव सेंटेंस, यस आई कैन नॉट गो निगेटिव सेंटेंस. मतलब जब आप पॉजिटिव सेंटेंस को पॉजिटिव सेंटेंस सॉरी यस नो क्वेश्चन का आंसर जब आप पॉजिटिव में देते हो तो वो पॉजिटिव सेंटेंस बन जाता है, आप उसका आंसर निगेटिव में देते हो तो निगेटिव सेंटेंस बन जाता है. तो कळलं यस नो क्वेश्चन कैसे बनता है. कोई भी पॉजिटिव सेंटेंस उठाओ, मैं ऑफिस जाता हूँ, ये मेरा पॉजिटिव सेंटेंस है, उसके एंड में क्या लगा दो, मैं ऑफिस जाता हूँ क्या, ये आपका बन जाएगा यस नो क्वेश्चन. सो इट्स व्हेरी सिम्पल, इट्स प्रिटी स्ट्रेट फॉरवर्ड. क्लिअर. हे फक्त मी तुम्हाला मराठीचं लॉजिक सांगितलं, अजून मी इंग्लिशकडे येणार आहे. बट इज दॅट क्लिअर एनी वन, एनी कन्फ्युजन की यस नो क्वेश्चन्स काय असतात, ते कसे बनतात, मराठीमध्ये कसे बनतात, हिंदीमध्ये कसे बनतात. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स, एनी वन. आणि हे सेम लॉजिक सगळीकडे फॉलो होतं, सगळीकडे. कुठलाही टेन्स असू द्या, वेदर इट इज पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स, कॅन, कुड, मे, माइट, इज, एम, सगळीकडे सेम लॉजिक आहे टू मेक हाऊ टू मेक क्वेश्चन सेंटेन्स. येस, एनी क्वेश्चन्स एनी वन, आय एम सॉरी. एनी वन, एनी क्वेश्चन. मेगा क्लिअर, एव्हरी वन क्लिअर. आय विल कम टू इंग्लिश. आता इंग्लिशकडे येतो. आता इंग्लिश खूप लक्षात ठेवा, इंग्लिश इज व्हेरी इम्पॉर्टंट नाव. मी तुम्हाला मराठीचं सेन्स सांगितलं, मराठी समजलं हे तुम्हाला टेन्सेसमध्ये कळेल मी असं का शिकवते, बिकॉज माझा फंडा शिकवण्याचा थोडा वेगळा आहे. मी मराठीमध्ये पण तुम्हाला आधी टाईप्स ऑफ सेंटेन्स ओळखायला लावतो आणि नंतर इंग्लिशमध्ये लावतो, बिकॉज मग ते तुम्हाला थोडं सोपं जातं. नाव लेट्स कम टू इंग्लिश. आधी मी इंग्लिशचं एक पॉझिटिव्ह सेंटेन्स लिहितो. आय एम बॉय, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स, राईट. शी इज गुड, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स तर माहिती, आय एम नॉट बॉय, शी इज नॉट गुड, आय एम नॉट बॉय, दिस इज निगेटिव्ह. और निगेटिव्ह सेंटेन्स करताना काय काय लक्षात ठेवायचं, मी सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आहे. तो इज मी ऑलरेडी हेल्पिंग वर्ब लावलाय, नॉट लावलाय. अँड पुन्हा म्हणजे सॉरी इज लावलाय, हेल्पिंग वर्ब लावलाय, नॉट लावलाय. सो हे दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सेकंड, आय गो टू ऑफिस. ठीक आहे. आता याचं मी जर निगेटिव्ह केलं तर आय डू नॉट गो टू ऑफिस. अब नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. अब दिस पॉइंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस नो क्वेश्चन. लक्ष द्या. जेव्हा जेव्हा इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्हाला कुठलंही सेंटेन्स क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं असतं ना, तर देर इज अ लॉजिक. जे मी तुम्हाला आज सांगतोय, देर इज अ लॉजिक. कुठलंही सेंटेन्स घ्या, म्हणजे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं, इंग्लिशमधला प्रत्येक क्वेश्चन सेंटेन्स या लॉजिकनुसार चालतो, जे मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. सो कुठलंही यस नो क्वेश्चन जर तुम्हाला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला करावं लागते. एक गोष्ट काय करावं लागते जनरली, मी थोडंसं एकदम रिअल लाईफचे एक्झाम्पल देऊन सांगत असतो. फॉर एक्झाम्पल, आय सेम एक्झाम्पल घेतो, आय एम सॉरी फॉर दिस. आय गो टू ऑफिस, दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स, राईट. आय डू नॉट गो टू ऑफिस, दिस इज माय निगेटिव्ह सेंटेन्स. आता लॉजिक लक्षात ठेवा. लॉजिक असं असतं की जेव्हा जेव्हा त्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बचं नॉलेज पाहिजे. मी तुम्हाला सब्जेक्ट बेसिक इंग्लिशमध्ये क्लिअर आउट केलं. वी हॅव ऑलरेडी कवर्ड हेल्पिंग वर्ब, वी हॅव ऑलरेडी कवर्ड सब्जेक्ट. व्हॉट इज सब्जेक्ट, व्हॉट इज हेल्पिंग वर्ब, राईट. आता ह्या सेंटेन्समध्ये डू माझा हेल्पिंग, ज्यांना कोणाला माहित नाही मी पुन्हा एकदा सांगतो, इसमें मेरा डू हेल्पिंग वर्ब है, इसमें मेरा इज हेल्पिंग वर्ब है, शी इज गुड, शी इज नॉट गुड, अँड इसमें मेरा एम हेल्पिंग वर्ब है. सो दीज आर माय हेल्पिंग वर्ब्स, बिकॉज आता क्वेश्चनसाठी हे महत्वाचं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाहीये. आय गो टू ऑफिस, देर इज नो हेल्पिंग वर्ब इन दिस, नो हेल्पिंग वर्ब. ठीक आहे. आता नीट लक्षात ठेवा, लॉजिक सांगतोय मी. जेव्हा तुम्हाला कुठलंही इंग्लिशमधलं सेंटेन्स जर क्वेश्चनमध्ये बोलायचं असेल
तर इट इज कंपल्सरी तुम्हाला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्बला स्वॅप करावं लागतं, म्हणजे इंटरचेंज करावं लागतं. व्हॉट माय पॉइंट इज दॅट, मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा जेव्हा तुम्हाला जर एखादं प्रॉपर क्वेश्चन बनवायचं असेल, जर इफ इट इज अ प्रॉपर क्वेश्चन, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू हॅव टू सब्जेक्ट अँड हेल्पिंग वर्ब. मी सांगतो लगेच. इन दिस एक्झाम्पल आय इज माय सब्जेक्ट. ठीक आहे, रेड कलर इज माय सब्जेक्ट, ग्रीन कलर इज माय हेल्पिंग वर्ब. सपोज आता मला त्याचं येस नो त्याचं मला क्वेश्चन करायचं, तर व्हॉट आय हॅव टू डू इज फक्त ह्या दोघांना इंटरचेंज करायचं मला, दॅट्स इट. म्हणजे इथं आय डू लिहिलंय, डू आय, दॅट्स इट. आता मी इथे नॉट नहीं लावणार बिकॉज मला निगेटिव्ह क्वेश्चन करायचं नाहीये. डू आई गो टू ऑफिस, क्वेश्चन मार्क. गेटिंग द लॉजिक. मैं परत एकदा सांगतो, जब भी आपको किसी भी सेंटेंस को इंग्लिश में क्वेश्चन करना है, इट इज कंपल्सरी कि आपका हेल्पिंग वर्ब पहले आएगा और फिर सब्जेक्ट आएगा. आपको दोनों को इंटरचेंज करना होता है. सेम एग्जाम्पल जर मी इथं घेतो, आई एम बॉय, अगर मुझे इसका क्वेश्चन करना है तो मुझे क्या करना पड़ेगा, मुझे पहले ये करना पड़ेगा, पहले आम को पहले लेना पड़ेगा, फिर आई एंड देन रिमेनिंग. तो मैंने क्या किया, ये मेरा सब्जेक्ट है, ये मेरा हेल्पिंग वर्ब है, दोनों को इंटरचेंज करना होता है. मतलब आपका पॉजिटिव सेंटेंस में सब्जेक्ट पहले आता है, फिर हेल्पिंग वर्ब आता है. जब क्वेश्चन की बात आती है, क्वेश्चन में आपका हेल्पिंग वर्ब पहले आता है, सब्जेक्ट बाद में आता है. आप इसको ऐसे कंसिडर करो ये मेरी गाड़ी है. फॉर एग्जाम्पल आपका एक सेंटेंस मतलब आपकी कार है, गाड़ी है. ठीक है, ही माझी गाड़ी है, ये मेरा ड्राइवर है. पहली सीट ड्राइवर की सीट होती है, देन पीछे ये मेरा हेल्पिंग वर्ब बैठा है, उसके पीछे ये बाकी के शब्द बैठे. इसको फिलहाल भूल जाओ, गुड बॅड वगैरह, ये एक्स्ट्रा वर्ड्स आहेत, एक्स्ट्रा सेंटेंस आहेत, राइट. आता मला काय करायचं, अब यहाँ पे मैं फुल स्टॉप दूंगा. क्यों फुल स्टॉप दूंगा, बिकॉज ये पॉजिटिव सेंटेंस है. मैं इसके एंड में क्वेश्चन नहीं दे सकता, क्वेश्चन मार्क, ये फुल स्टॉप देना पड़ेगा बिकॉज ये पॉजिटिव सेंटेंस है. अब जब मैं इसको क्वेश्चन में कन्वर्ट करना है, तो ऐसा कंसिडर करो, मी ही तुम्हाला ट्रिक सांगतोय, फक्त याद रखने के लिए मैं आपको ट्रिक बता रहा हूँ. ऐसा कंसिडर करो कि जब क्वेश्चन पूछने की बारी आती तो बेचारा सब्जेक्ट बोर हो जाता है और वो बोलता है हेल्पिंग वर्ब को, भाई अब तुम गाड़ी चलाओ, मैं पीछे बैठता हूँ. अब मुझे क्या करना पड़ेगा, ईज को पहले लेना पड़ेगा, शी को बाद में लेना पड़ेगा, एंड देन इज शी गुड. एंड दिस इज माय प्रॉपर यस नो क्वेश्चन. मी काय केले समजलं, सब्जेक्ट जो माझा आधीपासून गाड़ी, जनरली क्या होता है देखो, पॉजिटिव नहीं, यहाँ पे मैं आपको फाइल के साथ दिखाता हूँ टेंसेस में. जनरली मेरा सब्जेक्ट हमेशा पहले आता है, पॉजिटिव और निगेटिव. जब मैं क्वेश्चन पूछता हूँ, देखो मेरा हेल्पिंग वर्ब पहले आ गया, सब्जेक्ट बाद में चला गया. अजून एक एक्झाम्पल घेऊ. सपोज आय एम बॉय, राइट, आय एम बॉय. जसं मला क्वेश्चन करायचं एम आई बॉय, देन वी आर प्राउड, वी आर मतलब मैंने पहले सब्जेक्ट लगाया, फिर हेल्पिंग वर्ब लगाया. अब यहाँ पे आर वी मुझे उलटा करना होता. एंड दिस इज कंपल्सरी. इंग्लिश मध्ये हे लक्षात ठेवा. आता आपण काय चुका करतो मी सांगतो. अब हम क्या गलतियां करते मैं बताता हूँ. हम क्या करते, अब आई एम बॉय हे माझं पॉजिटिव सेंटेंस है, किंवा शी इज गुड ये मेरा पॉजिटिव सेंटेंस. हम क्या करेंगे बताए, इसको एज इट इज ऐसे ही रखेंगे और हम बोलेंगे शी इज गुड. म्हणजे आपण काय करतो, ग्रामॅटिकली चेंज नाही करत, आपण थोडंसं आपला जो जोर आहे ना शब्दाचा तो वाढवतो. शी इज गुड, शी इज गुड म्हणजे माझ्या प्रोनाऊन्सिएशनवरनं तुम्हाला असं वाटतं की मी क्वेश्चन विचारतोय. आपण काय करतो, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज ठेवतो आणि त्याला क्वेश्चन मार्क देतो. हे चुकीचं आहे. दिस इज एब्सोल्युटली रॉन्ग. अगर आप यहाँ पे क्वेश्चन मार्क दे रहे हो बट ये ग्रामेटिकली क्वेश्चन नहीं है, क्वेश्चन करने के लिए मुझे इन दोनों को स्वैप करना ही पडेगा. आय डोंट नो तुम्हाला समजलं की नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. आपण काय करतो, क्वेश्चन सेंटेन्स आपण काय करतो, पॉझिटिव्ह सेंटेन्स ॲज इट इज घेतो आणि आपण थोडासा शेवटचा उच्चार थोडासा जास्त करतो, म्हणजे समोरच्याला समजते की मी क्वेश्चन विचारतो. मी काय कसं करणार, शी इज गुड, शी इज गुड म्हणजे समोरच्याला समजते की मी क्वेश्चन विचारतोय. बट दिस इज रॉंग. आय हॅव टू यूज इज शी गुड, नॉट शी इज गुड. शी इज गुड म्हणजे माझं तुम्ही बोलण्याचं टोनिंग बघा. बोलण्यावरनं आपण काय करतो की स्ट्रक्चर सेम ठेवतो, पॉझिटिव्ह सारखं स्ट्रक्चर ठेवतो. दिस इज माय पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. यू कांट डू दिस. असं नाही तुम्ही करू शकत. पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर ठेवायचं आणि थोडासा जास्त उच्चार करायचा, दीर्घ उच्चार ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. अरे शी इज गुड, शी इज गुड आणि मग समोरच्याला समजतं की अरे हा क्वेश्चन विचारतो. बट दॅट्स ॲब्सोल्युटली रॉंग वे. यू कांट डू दॅट. ठीक आहे. हां, स्पोकनमध्ये चालतं, बोलण्यामध्ये चालतं. बिकॉज तुम्हाला माझ्या टोनिंगवरनं वाटलं असेल मी क्वेश्चन विचारतो की शी इज गुड, शी इज गुड असं मी विचारले टोनिंग. बट दॅट्स ॲब्सोल्युटली रॉंग. आय हॅव टू यूज इज शी गुड. आय हॅव टू यूज इज शी गुड. आय डोंट नीड एनी टोनिंग देन बिकॉज इट इज कंपल्सरी. म्हणून मी अँड दिस इज इंग्लिश लॉजिक. कुठलंही पॉझिटिव्ह सेंटेन्स घ्या. अजून एक एक्झाम्पल घेतो. आय कॅन गो टू ऑफिस. सेम एक्झाम्पल आहे, राईट. सो इफ यू नोटिस, आय इज माय सब्जेक्ट, कॅन इज माय हेल्पिंग वर्ब. सो जनरली पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब तुमची गाडी चालवत असतो. सॉरी, सब्जेक्ट तुमची गाडी चालवत असतो. सब्जेक्ट इज युअर ड्रायव्हर. ठीक आहे. कन्सिडर करा, हे मी तुमच्या लक्षात राहील म्हणून सांगतोय.
कंसिडर करो ये मेरी गाड़ी है, फॉर एग्जांपल ये मेरे गाड़ी का आगे का पार्ट है, ये पीछे का पार्ट है। सो मेरा ड्राइविंग सीट पे मेरा सब्जेक्ट है, आई मेरा सब्जेक्ट है, और चलो एक दूसरा एग्जांपल के तो राम कैन गो टू ऑफिस। राम मेरा सब्जेक्ट है, कैन मेरा हेल्पिंग वर्ब है। अब जब मुझे इसको प्रॉपर क्वेश्चन करना है, यस नो क्वेश्चन, मराठी इंग्लिश लॉजिक में आपको ऑलरेडी बता चुका हूँ, मराठीमध्ये राम ऑफिसला जाऊ शकतो का, का आपण शेवटी लावणार, तो तुमचा यस नो क्वेश्चन झाला. बट इन इंग्लिश यू हॅव टू स्वॅप और इंटर स्वॅप म्हणजेच काय, इंटरचेंज करणे. यू हॅव टू स्वॅप हेल्पिंग वर्ब अँड सब्जेक्ट, दॅट्स इट. कॅन राम आणि मग पुढचं ॲज इट इज जसंच्या तसं. देन आय कॅन से दिस इज प्रॉपर क्वेश्चन. ठीक आहे, राम कॅन राम. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की हे जे मी तुम्हाला आत्ता जे बेसिक लॉजिक सांगतो ना, हॅट्रिक्स, ह्या तुम्हाला सगळीकडं कुठल्याही टाईपचं सेंटेन्स घ्या इंग्लिशमध्ये, सगळीकडे हे फॉलो होतं. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल घेतो, आय एम ईटिंग और आय एम टीचिंग राईट नाव. हे एक एक्झाम्पल आहे, राईट. दिस इज माय पॉझिटिव्ह सेंटेन्स. आता जर मला याचं क्वेश्चन करायचं आहे, तो क्वेश्चनमध्ये काय होतं, सब्जेक्टला कंटाळा येतो. सब्जेक्ट काय म्हणतो हेल्पिंग वर्बला, की तू गाडी चालव, मी मागे बसतो. एम आय टीचिंग क्वेश्चन मार्क. नाव दिस इज माय प्रॉपर यस नो क्वेश्चन. सो यस नो क्वेश्चनचं इंग्लिशचं हे लॉजिक आहे की हेल्पिंग वर्ब आधी येतो, सब्जेक्ट नंतर येतो, किंवा आपण दोघाला सॅप करतो. पॉझिटिव्हमध्ये उलटं असतं, पॉझिटिव्हमध्ये तुमचा सब्जेक्ट आधी असतो अँड देन हेल्पिंग वर्ब असतं. यस नो क्वेश्चनमध्ये उलटं होईल, तुमचा हेल्पिंग वर्ब आधी येतो, सब्जेक्ट नंतर. तुम्ही मला इंग्लिशमधलं कुठलंही सेंटेन्स दाखवा किंवा तुम्ही कुठलंही एक्झाम्पल घ्या कुठल्याही सेंटेन्सचं, जर तो तुम्हाला प्रॉपर यस नो क्वेश्चन बनवायचा असेल तर तुम्हाला हेल्पिंग वर्ब आधी घ्यावा लागतो, सब्जेक्ट नंतर घ्यावा लागतो. म्हणून मी स्टार्टिंगला सांगितलं, तर यू शुड नो व्हॉट इज सब्जेक्ट अँड व्हॉट इज हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. अजून एक एक्झाम्पल घेतो, आय हैव गॉन टू ऑफिस. ठीक है, अब मुझे इसका क्वेश्चन करना है, यस नो क्वेश्चन. आता काय करावं लागेल, इफ यू नोटिस हैव इज माय हेल्पिंग वर्ब, लेट्स से आई कलर इट इन अ ग्रीन, अँड आय इज माय सब्जेक्ट. और फॉर एग्जाम्पल शी घेतो मी, शी हॅज गॉन टू ऑफिस. अब जब मुझे इसको प्रॉपर क्वेश्चन करना है, आपण काय करतो, आपण चुकीचं बोलतो, शी हॅज गॉन टू ऑफिस अँड क्वेश्चन मार्क. म्हणजे माझं टोनिंग चेक करा, लिसन टू माय टोनिंग केअरफुली. शी हॅज गॉन टू ऑफिस, शी हॅज गॉन टू ऑफिस, म्हणजे माझ्या टोनिंगवरनं असं वाटतं मी क्वेश्चन विचारतोय. बट दिस फंडा इज एब्सोल्युटली रॉन्ग, बिकॉज ये क्वेश्चन है ही नहीं, बिकॉज आप स्ट्रक्चर उसका पॉजिटिव का ही यूज कर रहे हो. अजूनही पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे की शी हॅज गॉन टू ऑफिस, शी हॅज गॉन टू ऑफिस. नो, दिस इज रॉंग. आय हॅव टू यूज हॅज शी गॉन टू ऑफिस. आय हॅव टू यूज लाईक दिस. सो दिस इज द फंडा इन इंग्लिश, की जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठलंही सेंटेन्स क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचं असतं, यू हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब फर्स्ट अँड देन सब्जेक्ट, अँड देन यू कॅन पुट अ क्वेश्चन मार्क. अदरवाईज असं नाही की बाबा मी टोनिंगमध्ये, सी बोलताना काहीही चालतं, बोलताना ठीक आहे, अरे शी हॅज गॉन टू ऑफिस, शी हॅज गॉन टू ऑफिस, बट दिस इज रॉंग. हॅज शी गॉन टू ऑफिस. अजून कुठलं एक्झाम्पल घ्या, फॉर एक्झाम्पल आय डिड नॉट गो देयर, मी तिथं गेलो नाही. आई डिड नॉट, ये मेरा पास्ट सिंपल पास्ट टेंस है. अब जब मुझे इसका क्वेश्चन करना है, डिड आई, मुझे ऐसा ही बोलना पड़ेगा, डिड आई गो देयर एंड देन क्वेश्चन. अभी मैं नॉट नहीं ले रहा हूँ बिकॉज मुझे निगेटिव क्वेश्चन नहीं कर, बिकॉज क्वेश्चन में भी निगेटिव टाइप होते हैं. सो डिड आई गो देयर, ऐसा कर, ऐसा नहीं बोल सकता कि आई डिड नॉट गो देयर एंड क्वेश्चन मार्क, राइट, दिस इज रॉन्ग. ठीक है, सो अंडरस्टैंड दिस पॉइंट, दिस इज वेरी इंपॉर्टेंट. इंग्लिश में अगर कोई भी सेंटेंस क्वेश्चन है तो पहले देखो हेल्पिंग वर्ब पहले आना चाहिए और सब्जेक्ट बाद में आना चाहिए, ये होना ही चाहिए अगर कोई भी सेंटेंस क्वेश्चन है तो. आई कैनॉट से शी हैज गॉन टू ऑफिस एंड क्वेश्चन मार्क, दिस इज रॉन्ग. ठीक है, आपको पहले हेल्पिंग वर्ब लेना पड़ेगा, बाद में सब्जेक्ट लेना पड़ेगा. इज दैट क्लियर एवरीवन? एनी क्वेश्चंस, बिकॉज I'm डॅम श्योर क्वेश्चंस होने चाहिए, क्वेश्चंस असले पाहिजे तुम्हाला. क्वेश्चंस, इफ यू हॅव क्वेश्चंस देन प्लीज आस्क मी. फक्त आता सध्या एवढाच फंडा लक्षात ठेवा, जर तुम्ही एखादं कुठलं क्वेश्चन सेंटेन्स बघितलं असेल किंवा एखादा जर माणूस क्वेश्चन सेंटेन्स बोलला असेल तुमच्या समोर, तर मेक शुअर की त्याचा सब्जेक्ट नंतर आला पाहिजे. म्हणजे तुमच्या गाडी तुमचा हेल्पिंग वर्ब चालवणार आहे, हेल्पिंग वर्ब इज युअर ड्रायव्हर अँड देन सब्जेक्ट विल गो बॅक. ठीक आहे, सो शी इज शी. और एक एक्झाम्पल, दे आर व्हेरी गुड ॲट मॅथ. फॉर एक्झाम्पल, दे आर व्हेरी गुड ॲट मॅथ. आता मला जर याचं क्वेश्चन करायचं, आय कॅनॉट डायरेक्टली से दे आर व्हेरी गुड ॲट मॅथ अँड देन क्वेश्चन मार्क. नो, इफ आय वॉन्ट मेक इट अ क्वेश्चन आय हॅव टू यूज आर दे. Are they very good at math? So it is compulsory, you have to use helping verb first and then your subject, and then only I can say this is a question. Clear? Is that clear everyone? Any questions, any doubts, anyone?
गाईज खूप आहे अजून एक्सप्लेन करायला, बट आय विल कंटिन्यू टुमॉरो बिकॉज आज सगळं होणार नाही अँड यू विल बी व्हेरी कन्फ्युज्ड की काय चाललंय. बट ॲटलीस्ट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन, मराठी अँड इंग्लिश दोन्ही लॉजिक समजले एव्हरी वन. एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट्स, एनी वन? बिकॉज आता पुढचा एक एक नेक्स्ट पॉईंट राहिला, दॅट इज WH क्वेश्चन अँड दॅट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. हा सुद्धा क्वेश्चन असतो, याच्यामध्ये सुद्धा तुमचा हेल्पिंग वर्ब आधी आला पाहिजे, सब्जेक्ट नंतर आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मी देतो, जस्ट एक्झाम्पल. वेअर हॅज शी गॉन. आपण काय करतो, आपण चुकीचं बोलतो. आपण कसं बोलतो माहिती आहे? वेअर शी हॅज गॉन. वेअर शी, तुम्हाला हे आत्ता लगेच कळणार नाही, 2 मिनटं. वेअर को भूल जाओ, वेअर को एक फॉरगेट द वेअर. जर तुम्ही बघितलं शी हॅज गॉन, हे जे आहे ना, हे माझं पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर आहे, पॉझिटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे. बिकॉज पॉझिटिव्हमध्ये हेल्पिंग वर्ब नंतर येतो. लक्षात ठेवा, पॉझिटिव्हमध्ये सब्जेक्टला जास्त व्हॅल्यू असते, सब्जेक्ट आधी येतो, हेल्पिंग वर्ब नंतर येतो. बट अब अगर मुझे इसका क्वेश्चन करना है, मैंने बोला था, या इस पे ध्यान दो, सिर्फ इस पे ध्यान दो. अगर मुझे क्वेश्चन करना है किसी भी सेंटेंस को, तो मेरा सब्जेक्ट बाद में ही जाना चाहिए, मेरा हेल्पिंग वर्ब पहले आना चाहिए. ये बहुत ज़्यादा मिस्टेक्स है, मैं ये कल क्लियर करूंगा. 99% लोग ये मिस्टेक करते हैं कि वेयर शी हैज़ गॉन, वेयर दे हैव गॉन. ये कंप्लीटली रॉन्ग है. बिकॉज इफ इट इज़ अ क्वेश्चन, आपका सब्जेक्ट ऐसा कंसिडर करो कि क्वेश्चन, सब्जेक्ट को क्वेश्चन पूछना अच्छा नहीं लगता, इसलिए सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब के पीछे छिप जाता है. म्हणजे सब्जेक्टला क्वेश्चन विचारलेले आवडत नाही, म्हणून सब्जेक्ट काय करतो, हेल्पिंग वर्बच्या मागे लपतो. इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे ही ट्रिक तुमच्या लक्षात राहील म्हणून सांगतोय. ठीक आहे. सो इफ इट इज अ प्रॉपर क्वेश्चन, आय एम बॉय, प्रॉपर क्वेश्चन, एम आय बॉय, नॉट आय एम बॉय, आय एम बॉय, नो. किंवा शी इज गुड, नो, एब्सोल्युटली रॉन्ग, इज शी गुड. अपन काय करतो, पॉजिटिव सेंटेंस ऐसे ही रखते, हम टोनिंग में चेंज करते. अरे शी इज गुड, शी इज गुड, डोंट चेंज योर टोनिंग, चेंज योर स्ट्रक्चर. I'm repeating it. Don't change your toning, change your structure. Don't say she is good, she is good. No. Is she good? Question mark. Clear? Is that clear, everyone?